दिग्रसची जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम, सर्व व्यवहार सुरळीत. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे संचालक मंडळाचे आवाहन. दिग्रस येथील जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याची माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. महाराष्ट्र सहकारी कायदा 2002 अंतर्गत स्थापन झालेल्या या पतसंस्थेला यंदा 23 वर्षे पूर्ण झाली असून गेल्या सलग 20 वर्षांपासून संस्थेला ऑडिट वर्ग अ प्राप्त होत आहे. मागील आर्थिक वर्षात संस्थेची वार्षिक उलाढाल 159 कोटी 73 लाख रुपये असून संस्थेकडे 42 कोटी 95 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून 13 कोटी 81 लाख रुपयांचे कॅश क्रेडिट मंजूर असून संस्थेची एकूण कर्ज क्षमता 56 कोटी 76 लाख रुपये इतकी आहे. सध्या संस्थेचे कर्जवाटप 43 कोटी 36 लाख रुपये असून खेळते भांडवल 84 कोटी 78 लाख रुपये आहे. विशेष म्हणजे संस्थेचे निव्वळ एनपीए 1% कमी असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही पतसंस्था केवळ जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांनाच कर्जपुरवठा करते. मंजूर कर्जाची रक्कम थेट संबंधित सभासदांच्या पगार खात्यात जमा केली जाते. संस्थेचे सर्व व्यवहार कायद्यानुसार व पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याचे संचालक मंडळाने स्पष्ट केले आहे. दरम्यान पतसंस्थेबाबत पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले असून पोलीस प्रशासनाला आवश्यक ती सर्व माहिती देण्यात आली आहे असेही स्पष्ट करण्यात आले. कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित दिग्रस 602 ही पतसंस्था 23 वर्षापूर्वी स्थापन झालेली आहे. संस्थेला 23 वर्ष पूर्ण झालेले आहे. मागील 20 वर्षापासून संस्थेला ऑडिट वर्ग अ आहे. पतसंस्थेची मागील वर्षाची उलाढाल 160 कोटीची सुमारे 160 कोटीची आहे. पतसंस्थेकडे ठेवी आणि यवतमाळ डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचे कॅश क्रेडिट मिळून जवळपास 56 कोटीची आमची कर्ज क्षमता आहे. त्यापैकी आम्ही 43 कोटीपर्यंतचं कर्ज वाटप केलेलं आहे. आम्ही कर्ज मंजूर करताना जिल्हा परिषद यवतमाळचे जे शिक्षक व कर्मचारी आमचे सभासद आहेत त्यांचं हातामध्ये मिळणारं वेतन, त्यांचा उर्वरित सेवा काळ, त्यानंतर त्यांचे इतर बँकांकडे त्यांच्याबद्दल आलेला एनओसी, त्यांचा पगार वेतन, ऑनलाईन वेतन देयक, त्यांचा पगार ज्या खात्यामध्ये होतो त्याचं 6 महिन्याचं स्टेटमेंट या सर्वांची खात्री करून क्षमतेमध्ये त्यांना कर्ज देतो आणि त्यांच्या कर्जाची वसुलीची त्यांचा पगार करणाऱ्या अधिकारी यंत्रणेने हमी दिलेली असते. पगारातून परस्पर आमची हमी होते. त्यामुळे आमची वसुली 99.99% आहे. त्यामुळेच आमचा एनपीए निव्वळ एनपीए जो असतो नॉन परफॉर्मिंग ॲसेट ज्याच्यावरून बँकेची क्षमता जोखल्या जाते ती आमची 1%पेक्षा विक्रमी 1%पेक्षा कमी आहे. म्हणजे एकंदरीत पतसंस्थेने सर्व वित्तीय नियमाचे पालन करून पतसंस्थेची सध्याची परिस्थिती, आर्थिक स्थिती भक्कम आहे. परंतु तसेच कर्ज मंजूर झाल्यानंतर पतसंस्था कर्जदार सभासदांच्या पगार ज्या बँकेत होतो त्या खात्यामध्ये त्याचं मंजूर झालेलं कर्ज हे अकाउंट पेने वर्ग करते. त्याने तो कुठे गुंतवावा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. त्याचा पतसंस्थेशी काहीही संबंध नसतो. पतसंस्थेमध्ये वर्धेमध्ये एक कथित तक्रार दाखल झाली पतसंस्थेच्या एका संचालकाच्या बाबतीमध्ये. त्या अनुषंगाने प्रसार माध्यमामध्ये सभासद ठेवीदारांच्या मनामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. म्हणून आजच्या तो संभ्रम दूर करावा आपल्या माध्यमातून म्हणून आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात येत आहे. सर्व सभासद ठेवीदार यांना विनंती करण्यात येते की पतसंस्थेबाबतच्या कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे त्यांना पुनश्च आवाहन करण्यात येते. पतसंस्थेचे सर्व व्यवहार नियमानुसार व सुरळीतपणे सुरू आहेत.